सगळ्यांना माहिती आम्ही काय खातो. हे असल्या गोष्टी खायला आलोय आम्ही. काय चल आता काय मागवले तेवढं तरी सांग. आपण on a new adventure. On a new adventure. हो आमच्या बाळाला जाम जाऊ दे. खाते चहा खाते पॅटीस चहात बुडून बाजूवाल्याची काय खाते तू खाते चहा खाते पॅटीस चहात बुडून बाजूवाल्याची आम्ही आलो आता इथं. वहिनी कुठे आलोय? अरे सांगा ना शिस्तीन. सांगा जरा सांगा जाऊन दे. कुठेतरी आलोय. पंचगंगा मंदिर आहे महाबळेश्वर मध्ये, तिथे आलोय. तो गाईज आता आम्ही पाया पडून निघलोय आणि हा आहे महाबळेश्वरचा मार्केट दुसरावाला. काल आपण गेलो दुसऱ्या मार्केटमध्ये. आम्ही घेतलेत ब्राझील वूड. किती 4 घेतलेत. दोन्ही ब्लॉक एका बॉक्समध्ये 2 आहेत. सगळ्यांनी घेतलेत म्हणजे. आम्ही आंबा खात चाललोय. आम्ही इथं काही सध्या शॉपिंग करत नाही. आम्ही करणार आहोत दुसरीकडं. आम्ही जाऊ मस्त. आम्ही खूप वेळ आलो सो त्यामुळे आम्हाला काय एवढं युनिक नाही वाटत, पण मस्त. इथे लाकडी वस्तू पण मस्त आहेत गाईज. पण तुम्ही सांगला ना मगाशी कुठं आलतो आपण. हा मला बॉगल घेतलीस? चल. सो गाईज आता महाबळेश्वर नंतर आम्ही गेलतो प्रतिबालाजीला. प्रतिबालाजीला आतमध्ये फोन अलाउड नव्हता, सो त्यामुळे आम्ही आतमध्ये गेल्यावर काही शूटच घेतला नाही. बाहेर आम्ही गेलेलो. बाहेर फक्त आम्ही गोळा वगैरे खात होतो, सो तेव्हाचीच क्लिप आहे. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, सो त्यामुळे तिथे शूट नाही घेतला, फक्त फोटो काढले. आम्ही आलो आता शनिवार वाड्याला आणि आता आम्ही आता गेलतो प्रतिबालाजीला. सो इथून आलो आम्ही डायरेक्ट आता शनिवार वाडा. सो इथं क्लोजिंग टाईम 6च आहे, सो त्यामुळे आम्हाला तर लवकर सगळं बघायला लागणार आहे. सो चला बघू. गाईज आलोय आम्ही आता आतमध्ये चाललोय. पास घ्यायचेत, सो चला घेऊ. सो हे गाईज आता आम्ही आलेलो शनिवार वाड्यात. बाहेरून तर पूर्ण असा कवर असं गडासारखं आहे, पण आतमध्ये आल्यावर एकदम असा गार्डन टाईप आहे आणि वरून पण जाण्यासाठी आहे. वरून बघण्यासाठी असं कवर राऊंड असा आहे. तिथून तुम्हाला खालचा व्ह्यू खूप मस्त दिसतो. आणि शनिवारवाड्याबद्दल मला काय जास्त हिस्ट्री माहीत नाही, तरी पण असं बोलतात की हा शनिवारवाडा पेशव्यांच्या काळातला आहे. सो पेशव्यांनी बांधला आणि ते इथे राहायचे. पण असं पण बोलतात की इथे बाजीराव मस्तानी येऊन राहून गेलेत. सो येस,
मला काय जास्त याच्याबद्दल हिस्ट्री माहीत नाही आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही गुगलला नक्की सर्च मारा, तुम्हाला तिथे मिळेलच. हे सगळं तुम्हाला त्याच्याबद्दल कळेल. आणि तुम्ही पण एकदा विजिट करा. ज्या लोकांनी विजिट केलं आहे त्यांना कसा एक्सपिरियन्स होता ते पण कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी नाही केलं त्यांनी नक्की विजिट करा, खूप छान आहे. आणि हे आता आम्ही आलतो वरती. आम्ही जास्त काय म्हणजे त्या साईडची बाजूवरून नाही फिरलो, फक्त स्टार्टिंगला जे एंट्रीची बाजू आहे तिकडंच वरून आलो, कारण बंद होणार होता आणि जास्त टाइम नव्हता आमच्याकडे. सो त्यामुळे जवळच पार्क भेटला आणि नीलबग आमचा छान होतं शनिवार वाडा. हे गाईज आता आम्ही आलो इथे लाल महालला शनिवार वाड्यानंतर आम्ही गेलो दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायला. पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतला आणि बाहेर पण खूप जास्त ट्रॅफिक होती. व्हिडिओ शूट करायला कशीच नाही भेटली, सो त्यामुळे त्याचा काही शूट पण नाही घेतलाय मी. आणि शनिवार वाड्यापासून खूप जवळ आहे लाल महल पण, सो त्यामुळे आम्ही इथे पण आलो, इथे पण बघितला. आणि हे शहाजीराजेंनी म्हणजेच की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी जिजाबाई आणि शिवाजीराजांसाठी बांधलेला होता लाल महल पुण्यात. सो आम्ही ते पण बघितलं. सो काय जराशी सांग राहून दे, हे तू सांग. चल आपण कुठं कुठं गेलतो, कसं गेलतो, सिरियसली काहीच नाही. हां, सो गाईज अशा प्रकारे आम्ही प्रतिभाला सकाळी आता पूर्ण मी दिवसाचा रुटीन सांगते आम्ही कशी गेलो. आम्ही पहिले तर महाबळेश्वरमध्ये मंदिर आहे तिथं गेलो, तिथून पाया पडून आम्ही मग आलो प्रतिबालाजीला पण दर्शन घेतलं. तुम्हाला जास्त प्रतिबालाजीची शूट नाही घेतलं, क्लिप नाही घेत, त्यामुळे नसेल बघायला भेटला. पण प्रतिबालाजी नंतर आम्ही आलो शनिवार वाडा तर तुम्हाला सगळं दाखवलाच मी. आणि शनिवार वाड्यानंतर इथं लाल महलमध्ये गेलो, त्याची थोडीशीच क्लिप आहे आणि बाहेरचा घेतलाय. आणि त्यात लाल महल नंतर आम्ही आलो आता इथे सॉरी नाही हां, लाल महल नंतर आम्ही गेलतो दगडूशेठ म्हणजे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. आम्ही मुखदर्शन घेऊनच आलो कारण खूप जास्त गर्दी होती, सो त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतला आणि आलो. आणि लास्ट फायनली आम्ही आलो आहे काहीतरी खायला. काय खायला सगळ्यांना माहिती आम्ही काय खातो, ते पण दाखवतो. हे असल्या गोष्टी खायला आलोय आम्ही. काय चल आता काय मागवले तेवढं तरी सांग. आपण ट्रिपल नूडल्स व्हेज किती सांग, किती नाही माहिती, तिकडची ऑर्डर मला नाही माहिती, पण आम्ही इथं चौघींनी सांगितलं एक ट्रिपल नूडल्स आणि एक शेजवान फ्राईड राईस. आणि सगळे खाताना मी सगळ्यांची तोंडं दाखवेल, त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका. सो हे गाईज आता आम्ही आलो आहे पनवेलमध्ये म्हणजे पळसपाला आहोत आणि आम्हाला यायला खूप जास्त लेट पण नाही बोलू शकत. आम्ही आलो आहे आता वाजले 9:15 वाजलेत आणि आम्ही आता आलो आहे. सो आता आम्ही गोल्डन मेलला जाऊन आलो, पण आम्हाला तिथं जागाच नाही भेटली कारण आज संडे आणि खूप जास्त वेटिंग आहे. तर आम्ही आलो होतो जय मल्हारला आणि आता आम्ही इथे जेवणार आहोत. आमची गाडी आली, अजून पुन्हा बैसाना आली, सुती येतील मी आता ऑर्डर करतोय. सो यस, अशा प्रकारे हा ब्लॉग आपला आता इथेच एंड होतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझा इंस्टा पेज ashton22 पण फॉलो करा. सो आता आम्ही जेवणार आहोत आणि घरी जाऊन झोपणार आहोत कारण उद्या आहे आमची स्कूल.